पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वारसदारावरून ठाकरेंची शिवसेना आणि भाजपात जुंपले। मोदींचा वारसदार महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ निवडेल असा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी म्हटलंय। मोदींचा उत्तराधिकारी शोधण्याची वेळ आलेली नाही असं प्रत्युत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं। तर 2029च्या लोकसभा निवडणुकाही मोदींच्या नेतृत्वातच लढणार असं सुद्धा आता देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं। मोदींचे वारसदार कोण असतील ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ठरवेल असं दिसतंय या क्षणी। मोठ्या प्रमाणात रसिक बघायला मिळेल। म्हणूनच मोदींना काल बोलवून त्यांच्याशी चर्चा करण्यात आली आणि संघाची चर्चा ही बंद दाराआड असते, आणि ती बंद दाराआडची चर्चा शक्यतो बाहेर येत नाही। तरीही काही संकेत जे असतात ते संकेत स्पष्ट आहे। संघ ठरवेल पुढला नेता आणि तो बहुतेक महाराष्ट्रातला असेल। मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही। मोदीजी आमचे नेते आहेत, अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत। आमचा सगळ्यांचा आग्रह आहे, आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे, पूर्ण देश बघतो आहे। त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही। आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो। ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात। त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही। आणि जोपर्यंत माझा विषय आहे, माझा त्याच्याशी संबंध येईल। मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दिली। मात्र त्याला देवेंद्र फडणवीस यांनी त्या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलंय। 2029च्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढणार अशी प्रतिक्रिया फडणवीस यांनी दिली। या संदर्भात ताजी अपडेट देण्यासाठी आपल्यासोबत मुंबईहून सुशांत सावंत आणि उपराजधानी नागपूरमधून जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत जोडलेत। मी पहिल्यांदा सुशांतकडे जाणार आहे। सुशांत, एकीकडे पाहतोय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार हा महाराष्ट्रातूनच असेल आणि संघ तो निवडेल अशा प्रकारची प्रतिक्रिया उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी दिले। काय सांगशील सविस्तर याबद्दल? करण, जर आपण बघितलं असेल तर याची पार्श्वभूमी खरं तर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर एक चर्चा सुरू झाली की पुढचा पंतप्रधान जो आहे तो महाराष्ट्रातलाच असेल। कारण ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका महाराष्ट्रातल्या लढल्या गेल्या आणि ज्या पद्धतीने भाजपला यश मिळालं, त्यामुळे अर्थातच पंतप्रधान नरेंद्र मोदी 2029ला पुन्हा एकदा पंतप्रधान होतील की नाही, त्यांना तेच राहतील की ते निवृत्ती घेतील, असा प्रश्न उपस्थित झाला होता। मात्र आता काल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी नागपूर येथे RSSच्या मुख्यालयात ते गेले होते। त्यानंतर खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातूनच आता पुढच्या पंतप्रधान पदाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत का अशी चर्चा सुरू आहे। अर्थातच मागील 1-2 महिन्यापासून ही चर्चा रंगली होती। देवेंद्र फडणवीस यांनी याआधी देखील सांगितलेलं आहे, सध्या तरी मी महाराष्ट्रातच रमलेलो आहे, दिल्लीत जाण्याचा प्रश्न नाही। आणि आपण बघितलं असेल तर देवेंद्र फडणवीस यांची कामगिरी बघता ते देशाचे पंतप्रधान होतील का अशी चर्चा मागील काही दिवसांपासून रंगली। मात्र आता संजय राऊत यांनी देखील म्हटलेलं आहे की महाराष्ट्रातूनच पुढचा पंतप्रधान असेल, त्यामुळे अर्थात पुन्हा एकदा राजकीय चर्चा ज्या आहेत ते सुरू होणार। मात्र भाजपकडून सध्या असं सांगितलं जातं की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली 2029च्या लोकसभा निवडणुका लढल्या जातील, पंतप्रधान नरेंद्र मोदीच देशाचे पुढचे पंतप्रधान असतील असं भाजपच्या वतीने सांगण्यात येतं। मात्र अर्थातच चर्चा सुरू झाली आहे, कारण नंतर नरेंद्र मोदी यांना 75 वर्ष पूर्ण होणार आहेत आणि त्यानंतर नरेंद्र मोदी राजकारणातून निवृत्ती घेत आहेत का हे बघणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। मात्र करण जर पाहिलं असेल तर लोकसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपला महाराष्ट्रात खरं तर फटका बसला होता, मात्र विधानसभा निवडणुकीत ज्या पद्धतीने भाजपनं कमबॅक केला तेही देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली, त्यामुळे पुढचा पंतप्रधान हा महाराष्ट्रातला असेल का हे बघावं लागेल। मात्र सध्या तरी 2029च्या पंतप्रधान पदावरून चर्चा ज्या आहेत ते सुरू झालेल्या आहेत। करण अगदी सुशांत, मी उपराजधानी नागपूरमधून आपल्यासोबत जितेंद्र शिंगाडे जोडले। जितेंद्रकडे जाणार आहे। जितेंद्र, खरं तर उत्तराधिकारी नरेंद्र मोदी यांचा उत्तराधिकारी कोण या प्रकारच्या चर्चेनंतर आता आरोप प्रत्यारोप होत आहेत। भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सुद्धा प्रतिक्रिया आली आहे। फडणवीसांनी या वक्तव्याला प्रत्युत्तर दिलं, काय सांगशील सविस्तर?
नक्कीच कारण कारण 75 वर्षाचा नियम जो आहे तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये पंतप्रधानपदी आल्यावर लावलेला होता की ज्येष्ठ जे नेते आहेत त्यांना मार्गदर्शक मंडळात स्थान देण्यात आलेलं होतं. 75 वर्षाचा हा नियम लावण्यात होता. तोच नियम आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लागू होईल का असा राजकीय गोटात विचारण्यात येत आहे आणि त्याच अनुषंगाने जे आहे ते खासदार संजय राऊत यांनी प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्याचबरोबर सांगितलेलं होतं की पुढचा जो पंतप्रधानपदी महाराष्ट्रातील नेता राहू शकतो आणि तो भाजपचा आणि संघाचा राहू शकतो. तर यावेळेस जे आहे ते जो पूर्ण जो रोख आहे तो आहे देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच. कारण देवेंद्र फडणवीस हे राज्यातील एक मोठं नेता आहे, सर्वात मोठं नेतं म्हणून भाजपचे त्यांच्याकडे पाहण्यात येतं. त्याचबरोबर संघाशी अतिशय जवळचे सलोख्याचे त्यांचे संबंध आहेत आणि ते स्वयंसेवक देखील आहेत. बालपणापासून ते संघात काही जबाबदाऱ्या देखील त्यांनी पाळलेल्या आहेत आणि ते खास करून नागपूरचे आहेत. त्याच्यामुळे एकूणच पाहता पुढील पंतप्रधान कोण असेल किंवा पंतप्रधान पदाचा वारसदार कोण असेल, नरेंद्र मोदींनंतर वारसदार कोण असेल, तर निश्चितच देवेंद्र फडणवीस यांच्याकडेही पाहिलं जात आहे आणि तशी चर्चा ही राजकीय गोटात अनेक महिन्यांपासून किंवा अनेक वर्षांपासून आपण ऐकण्यात आलेली आहे. आता त्यावर संजय राऊत यांनी जे भाष्य केलेलं आहे त्यामुळे पुन्हा एकदा रोख जो आहे तो देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच गेलेला. मात्र देवेंद्र फडणवीस जे आहेत त्यांनी नुकतंच आता त्यांनी इन्कार केलेला आहे की आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये जेव्हापर्यंत बाप असतो तेव्हापर्यंत मुलांना तसा विचारही करता येत नाही. ती मुघलाई संस्कृती आहे. त्यामुळे त्यांनी याचा संपूर्णपणे इन्कार केलेला आहे. त्याचबरोबर 2029च्या देखील निवडणुका या मोदीजींच्याच नेतृत्वात लढल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. मात्र आता संजय राऊत यांनी जे भाष्य केलेलं आहे त्यामुळे चर्चा नक्कीच सुरू झाल्या आहेत आणि या चर्चा कधीपर्यंत सुरू राहतील हे सांगता येत नाही. मात्र देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रात नंतर मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेले आहेत. महाराष्ट्रातील सरकार स्टेबल आहे. याच्या पुढची पायरी कोणती तर ती नक्कीच केंद्रातील मी काही क्षणासाठी थांबवतो. आपल्यासोबत भाजप नेते प्रवीण दरेकर जोडलेले. दरेकरजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊतांनी एक वक्तव्य केलं आहे की पंतप्रधानांचे वारसदार हे महाराष्ट्रातून असतील आणि ते संघ ठरवेल. यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? मला वाटतं संजय राऊतांनी नक्की उठाठेव करण्याची आवश्यकता नाही. त्यांनी उद्धवजी ठाकरेंचा वारसदार कोण असेल याबाबत त्या ठिकाणी डोकं खाजवावं. आत्ताच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी अत्यंत स्वयंस्पष्ट अशा प्रकारची भूमिका या संदर्भात दिलेली आहे की मोदी साहेब अजूनही या देशाचं नेतृत्व करावं असं कार्यकर्त्यांना तर वाटतंच, परंतु देशातल्या तमाम जनतेला या ठिकाणी वाटतं. आणि त्याच्यामुळे त्यांनी अत्यंत उत्तम पद्धतीनं माननीय देवेंद्रजींनी सांगितलं की बाप जिवंत असताना आपण वारसदार ठरवायचा. आज मोदी साहेब नेतृत्व त्या ठिकाणी करतायत. त्याच्यामुळे मुघली प्रवृत्तीनं विचार संजय राऊतांचा या ठिकाणी दिसतोय. आजही त्या ठिकाणी मोदी साहेबच या देशाला पुढे नेऊ शकतात. आजही त्या ठिकाणी देशवासियांची भावना आहे की गेल्या 10 वर्षामध्ये 2 टर्म मध्ये मोदी साहेबांनी आपल्या देशाला विकसित करण्याचा आटोकाट प्रयत्न केलाय. जागतिक स्तरावर देशाचं नाव उंचावलंय आणि त्याच्यामुळे मोदी साहेबच राहावेत आणि अजूनही ते अनेक वर्ष देशाचं नेतृत्व करू शकतात. आणि त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी उगाचच नाक खुपसून आपल्याला काही कन्फ्युजन निर्माण करता येते का अशा प्रकारचा प्रयत्न सुरू आहे. परंतु मोदी साहेबांचं नेतृत्व निर्विवाद आहे, वादातीत आहे. त्याच्यामुळे अजिबात त्या ठिकाणी या विषयावर वारसदार या विषयावर त्या ठिकाणी आज तरी कुठल्याही प्रकारची चर्चा नाही किंवा कोणाची काही भूमिका नाही. मोदी साहेबच राहावेत आज सर्वदूर सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे, देशवासियांची भावना आहे. दरेकरजी, नक्की आपला मुद्दा लक्षात आला. मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा हा सुद्धा आहे की 2014च्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच एक सूचना दिलेली होती की ज्येष्ठांनी मार्गदर्शन कमिटीमध्ये जावं, 75 वर्ष वयानंतर स्वतःहून निवृत्ती घ्यावी. या संदर्भात आपल्याला आगामी काळात काय संभाव्यता वाटते? नाही, एक लक्षात ठेवा, मोदी साहेब हे अत्यंत पारदर्शक, स्पष्ट वक्तेत नाही का आदर्श घालून देतात. आता त्यांनी त्यांची भूमिका मांडली, परंतु उद्या पक्षाने त्याला स्वीकार्यता देणं असेल, संघाची स्वीकार्यता असेल, देशवासियांच्या भावना हाही एक विषय आहे ना. आणि शेवटी मोदी साहेब लोकभावनेला नेहमीच आदर करत आलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये त्या ठिकाणी त्यांनी काही विचार केला असेल
किंवा काही दिशा दिली असेल, पण आज देशाला त्यांच्या ताकदीचा जर आज त्या ठिकाणचा नेता नसेल, नेतृत्व नसेल, तर मला वाटतं ते जनभावनेच्या पुढे ते जातील असं मला वाटत नाही. आणि त्यांनी नेहमी जनभावनेचा आदरच मोदी साहेबांनी केलेला आहे. जनतेच्या पुढे जाऊन कधीच त्यांनी विचार केलेला नाही. नक्की. दरेकरजी, एकीकडे आपण म्हणताय हे मान्य केलं, अगदी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या संदर्भात काही वेळापूर्वीच प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे की 2029च्या निवडणुका या नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच होतील. मात्र संजय राऊतांनी जे वक्तव्य केलं आहे की नरेंद्र मोदी यांचे वारसदार महाराष्ट्रातून असतील आणि ते संघर्ष ठरवेल, नेमकं संजय राऊत यांचा इशारा नेमका कोणाकडे असेल, आपल्याला काय वाटतं? नाही, एक लक्षात ठेवा, आज तरी तो प्रश्न या ठिकाणी महाराष्ट्रासमोर निश्चितच नाही आहे, देशासमोर निश्चितच नाही आहे. आता संजय राऊतांचा काय अजेंडा त्यांना सेट करायचा असेल तर त्याच्यावर आम्ही लगेच प्रतिक्रिया दिली पाहिजे अशी आवश्यकता नाही. आणि जी गोष्टच आज नाहीये त्याविषयी आत्ताच लगेच चर्चा करणं, प्रतिक्रिया देणं उचित नाहीये. एक त्यांनी कबूल केलं की पंतप्रधानांच्या योग्यतेची नेतृत्व महाराष्ट्रात आहेत, हे तरी त्यांनी प्रांजळपणे मान्य केलं असं मला या ठिकाणी वाटतंय. नक्कीच. दरेकरजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. यानंतर आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी काँग्रेस नेते विजय वडट्टीवार जोडले. तर विजयजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. संजय राऊतांनी एक वक्तव्य केलंय की मोदींचा वारसदार हा महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल. यावरती आपली काय पहिली प्रतिक्रिया आहे? आनंद आहे. आमचं महाराष्ट्रातून जर पंतप्रधान होत असेल तर नक्कीच महाराष्ट्रातील कोणत्याही पक्षाचा नेता हो, तो देशाचा पंतप्रधान होतोय याचा नक्की आनंद आहे. परवा मोदीजींची RSSच्या मुख्यालयाला झालेली भेट, यातून मला वाटतं की सकारात्मक भूमिका ही संजय राऊतजींना कळली असावी. आता संजय राऊतजींना सगळीकडची माहिती एकत्रितपणे त्यांना मिळत असते, ती त्यांच्याकडे असतेच. आणि त्यातून त्यांनी केलेलं वक्तव्य की महाराष्ट्रातून संघ निवडेल वारसदार मोदींचा असेल, तर मला वाटतं तो आनंद आहे आणि तो लवकर यावा क्षण तो. आणि पुढच्या मला वाटतं की 2 वर्षामध्ये मोदीजी 75व्या वर्षानंतर जो विचार करतील पक्ष आपला पंतप्रधान पद सोडायचा, त्यावेळेस महाराष्ट्राचा नंबर लागावा आणि महाराष्ट्रातील नेता पंतप्रधान व्हावा. सध्या आमच्याकडे काही पंतप्रधान व्हावं अशी संख्या नाहीच आहे, त्यामुळे होणार भाजपचाच आहे. तर भाजप, भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती महाराष्ट्रातील त्या पदावर सर्वोच्च पोहोचतो आहे, याचा नक्की आम्हाला आनंद होईल. नक्कीच विजयजी, मात्र यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली आहे, स्पष्टीकरण दिलेलं आहे की 2029च्या निवडणुका सुद्धा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच लढल्या जाणार आणि आता अशी कुठलीही वेळ आली नाही की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वारसदार शोधण्याची वेळ आली, असं फडणवीस म्हणतात. कदाचित त्यांना, आता ते त्या पक्षाचे नेते आहेत, खरं तर आता त्या पदाचे जे काही देशातील दावेदार आहेत त्यामध्ये यांचं नाव, फडणवीस साहेबांचं नाव अग्रस्थानी आहे. आणि ते असंच म्हणतील की आता जर ते म्हणतील की मी वारस होणार तर त्यांचा वारसा हक्क डावलला जाईल. त्यामुळे त्यांना संयमानं बोलणं हे गरजेचं आहे. पण वारस निवडण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती मला वाटतं की संजय राऊत साहेब त्यांना अधिक ते स्पष्टपणे बोलू शकतील की प्रक्रिया सुरू झाली की नाही, कारण आम्ही त्या प्रक्रियेच्या बाहेर आहोत. अगदी. नक्कीच विजयजी, खूप खूप धन्यवाद. आपण पुढारी न्यूजशी संवाद साधला त्याबद्दल. तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे खासदार संजय राऊतांचं ते वक्तव्य नेमकं काय आणि फडणवीसांनी त्यांना प्रत्युत्तर काय दिलं ते एकदा ऐकूया. संकेत स्पष्ट आहेत आणि जी माहिती बाहेर येते आहे ती स्पष्ट दिसते आहे की सप्टेंबर महिन्यात नरेंद्र मोदी यांनी जाहीर केल्याप्रमाणे जे धोरण आहे की 75 वर्ष झालेल्यांनी सत्तेच्या पदावर राहू नये. कोणत्याही मंत्री, प्रधानमंत्री, राष्ट्रपती, त्याच्यामुळे सरसंघचालकांनी त्यांना ह्या त्यांच्या भूमिकेची किंवा संघाच्या भूमिकेची आठवण करून देण्यासाठी त्यांच्याशी चर्चा केली की आता आपल्या वेळ आलेली आहे, सप्टेंबर महिना येतो आहे, तेव्हा देशाचं नेतृत्व बदलावं लागेल. दुसरं म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी सुद्धा
संघाची एक भूमिका आहे असं समोर आलेलं आहे आणि त्यानुसार संघाला हवी असलेली व्यक्ती भाजपच्या अध्यक्षपदी यावी ही भूमिका संघाची मला स्पष्टपणे दिसते. ज्या अर्थी 10-11 वर्षांनी नरेंद्र मोदींना नागपुरात जाऊन सरसंघ चालकांना भेटावं लागलं, ही काय साधी गोष्ट नाही. इतक्या वर्षात गेले नाहीत. नड्डा यांनी तर आम्हाला संघाची गरजच नाही 400 पार करण्यासाठी अशी भाषा आहे. जेव्हा राष्ट्रीय अध्यक्ष बोलतो भाजपचा तेव्हा ते प्रधानमंत्री मोदींचीच भूमिका असते. हे जेव्हा तुम्ही समजून घेता तेव्हा मोदी यांना संघ कार्यालयात का जावं लागलं हे स्पष्ट आहे. मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही. मोदीजी आमचे नेते आहेत. अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत. आमचा सगळ्यांचा आग्रह आहे. आम्ही 2029चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे. पूर्ण देश बघतो आहे. त्यामुळे आत्ता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही. आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही, करायचाही नसतो. ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात. त्यामुळे आत्ता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचे वेळही आलेले नाही, तसा प्रश्नही नाही. आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल.